श्री स्वामी समर्थ मंडळी, आज बघताय ना, आज काय केले, आज केलाय मस्त बेसन पिठाचा खमंग ढोकळा। आणि तुम्हाला सांगू का, इतका झटपट आणि मस्त झाला ना, आणि पहिलाच प्रयत्न बरं का। आणि पहिलाच प्रयत्न आपला जर इतका छान झाला ना, तर दुसऱ्यांदा करायला सुद्धा हुरूप येतो, हो की नाही। आणि यावेळी अजिबात काहीच बिघडलं नाही बरं का। इतर पदार्थ माझे पहिल्यांदा करताना ना थोडंसं इकडं तिकडं होतात, परंतु हा ढोकळा ना अजिबात बिघडला नाही बरं का। आणि तुम्ही सुद्धा करू शकता असा हा ढोकळा। अगदी कुणालाही स्वयंपाक येत नसेल ना, तर तो सुद्धा अगदी सहज बनवू शकतो असा हा ढोकळा आहे बरं का। खूप छान, आणि आपल्या घरातल्याच साहित्यात, काही जास्त बाहेरचं आणावं लागणार नाही, काही नाही। फक्त एक इनोचं पॅकेट तेवढं तुम्हाला आणावं लागेल। आणि मग काय, बेसन, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, असं सगळं साहित्य आपलं घरचंच असतं बरं का। तर व्हिडिओत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ना, असा छानपैकी ढोकळा तुम्ही सुद्धा करून बघा, खूप मस्त होतो आणि खायला सुद्धा अगदी चविष्ट, आणि मेन म्हणजे पोट भरीचा सुद्धा असतो। त्यामुळे हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच छोट्या छोट्या नवीन रेसिपी आपण ट्राय करत राहूया, आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करत राहीन। चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। जगण्याची रीत ही भारी, दोस्तांना सावरणारी, जोडणारी।